लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आपल्या घरी आगमन होणार आहे. मग तयारीला लागलात की नाही? मी तर उकडीच्या मोदकाचं पीठ तयार सुद्धा केलं. ते सुद्धा इतकं मस्त बनलेलं आहे, की अगदी स्ट्रेच केल्यानंतर स्ट्रेच करू तेवढं ताणतं इतकं सुंदर झालेलं आहे. पांढरे शुभ्र, कळीदार असे उकडीचे मोदक बनवलेले आहेत आणि तुम्हाला या मोदकांचं वर्णन सांगू का? जसं आपण गव्हाच्या पिठापासून कुरडई करतो, तो जो चीक काढतो ना, तसेच अगदी मऊ-मऊ लोण्याच्या गोळ्याप्रमाणे हे उकडीचे मोदक बनून झालेले आहेत. आणि अगदी कळीदार, सुबक असे उकडीचे मोदक कसे बनवायचे आहेत ते पाहूया. सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा मी तुमच्यासोबत उकडीच्या मोदकांची रेसिपी शेअर करते. दरवर्षी आहे ना कोणत्या गोष्टीचा ट्रेंड हा असतोच, ते आपण नेहमीच बघतो. जसं की इंस्टाग्राम आहे, यूट्यूब आहे, फेसबुक आहे, त्यावरती कोणते ना कोणते रील्स किंवा हे व्हायरल होणारे जे रील्स असतात किंवा कोणत्या गोष्टी असतात त्या व्हायरल होत असतात. त्याचा ट्रेंड काही ठराविक काळ चालतो. आणि गेल्या वर्षी आहे ना उकडीच्या मोदकांचा व्हिडिओ आहे ना, तो म्हणजे कळ्या आहेत ना आपण कशा पद्धतीने पटकन बनवतो त्याचा होता. तसंच आहे ना यावर्षी सुद्धा उकडीच्या मोदकांचं जे पीठ आहे ते असं स्ट्रेच म्हणजेच रबरासारखं ताणलं कसं जाईल याचा ट्रेंड आलेला आहे. मग काय आपण मागे राहायचं आहे? तर चला, मी तीच रेसिपी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि म्हणूनच हा खास व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ट्रेंडिंगवाले उकडीच्या मोदकाचे पीठ बनवण्यासाठी इथे मी 1/2 किलोच्या प्रमाणात इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. इंद्रायणी तांदूळाची मी कणी घेतलेला आहे. तुम्हाला जर अखंड तांदूळ मिळाला तर तोही तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर इथे मी आंबेमोहोर तांदूळ घेतलेला आहे 1/2 किलो. दोन्ही प्रमाण मी समप्रमाणात घेतलेलं आहे, 1/2 किलो. तुम्हाला मी या बाउलमध्ये सुद्धा दाखवलेलंच आहे. तर इंद्रायणी तांदूळ आहे ना, आपल्याला जो भात असतो तो खायला छान सळसळीत किंवा चिकट सुद्धा होतो. थोडा चिकटपणा असतो त्या तांदूळाला. आणि आंबेमोहोर तांदूळ आहे ना, तो स्वतःची अशी चवही असते, सुगंधही असतो आणि म्हणून मी हे तांदूळ आहे ना स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतलेले आहेत. चाळणीमध्ये निथळायला ठेवलेले आहेत. मात्र निथळायला ठेवताना आपण असं एकत्र उंचवटा करून नाही ठेवायचा आहे, तर थोडं आहे ना चाळणीमध्ये असं पसरवून घ्यायचं आहे. कारण कसं आहे, पावसाळ्याचे दिवस असतात गणपतीमध्ये आणि हे तांदूळ आपल्याला सुकणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तर चाळण मी इथे घेतलेली आहे ना, तिथे सुद्धा मी असं बाजूला मध्ये खोल खड्डा केलेला आहे. कारण इथे तुम्ही बघू शकता खड्ड्यातच थोडंसं मध्येच पाणी राहतं आणि म्हणून मी बाजूने असे तांदूळ घेतले. घरीच वाळवले 1 तासभर 2 तासभर किंवा 1 रात्रभर आणि घरघंटीमध्ये बारीक दळण दळून आणलं. आता आपण मोदकाचं सारण कसं करायचं आहे ते पाहूया. तर त्यासाठी इथे म्हणजे मी तर इथे एक डबा घेतलेला आहे. तर तुम्ही वाटी, पेला, ग्लास, पातेली कोणत्याही प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. म्हणजे एक अंदाज असतो ना, की आपल्याला कोणत्या प्रमाणात मोदक आपल्या घरामध्ये किती माणसं आहेत, किती मोदक लागतात, त्यानुसार एक अंदाज हा येतोच. तर त्याप्रमाणे तुम्ही भांडं घेऊ शकता. तर मी 2 भांडी खोवलेला नारळ घेतलेला आहे. शक्यतो खोवलेला नारळच घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर आता नारळाच्या निम्म आपल्याला गूळ घ्यायचा आहे. तर त्याच भांड्याने मी बरोबर इथे अर्धा गूळ सुद्धा घेतलेला आहे. जर जास्त गोड आवडत असतील तर थोडा उंचवटा देऊन तुम्ही गुळाचं प्रमाण सुद्धा घेऊ शकता. तर हे बघा, इथे मी या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे खोबरं आणि एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे गूळ. तर गणपतीमध्ये कसं होतं, खूप घाई होते. तर तुम्ही असं नजरेवर सुद्धा हे प्रमाण घेऊ शकता. म्हणजे 1 भांडं जर खोबरं आहे तर अर्धा भांडं गूळ घेऊ शकता. तर आता इथे मी कढई तापायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये सगळ्यात आधी मी 1 चमचाभर खसखस घातलेली आहे. खसखस घालणं सुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे. त्याचबरोबर खसखस थोडी गरम झाली 1 मिनिटभर की मी यामध्ये साजूक तूप घातलेलं आहे. पुन्हा आणखीन त्या खसखसला खमंगपणा येण्यासाठी मी साधारण मिनिटभर छान परतवून घेतलेले आहे. म्हणजे तूपही छान कळलं जातं आणि खसखस घातलेली आहे तिला खमंगपणा सुद्धा छान येतो. आता माझी पद्धत तरी अशी आहे की मी गूळ सगळ्यात आधी विरघळून घेते. पण तुम्ही मात्र जर तुम्हाला असं करायचं नसेल, तुम्हाला जर भीती वाटत असेल की गुळाचा पाक होईल, गूळ कडक होईल, तर तुम्ही दोन्ही खोबरं आणि गूळ एकत्र सुद्धा घालू शकता. तर मी तरी फक्त हे गूळ आहे ना मध्यम आचेवरती विरघळवून घेतलेला आहे. कारण गूळ मी वेळीवरती चिरून घेतलेला आहे, त्याचे खडे होते ना, म्हणून मी विरघळवून घेतलेला आहे. तर आता इथे मी खोबरं सुद्धा सगळं घालून घेतलेलं आहे. तर हे बघा, मी खोबरं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला. आणि गॅसची फ्लेम आहे ना मध्यम टू लो ठेवायची आहे. लो ठेवली तर अतिउत्तम, पण जर मीडियम ठेवली असेल तर तिथेच राहायचं आहे, इकडे तिकडे जायचं नाहीये. कारण गूळ कसं आहे, भांड्याला लगेच करपायला सुरुवात होतं. आणि मी बरोबर आता इथे 1 मिनिटभरच वाफ काढलेली आहे. जास्त वाफ काढत राहायचं नाहीये, फक्त एकदाच वाफ काढायची आहे, जेणेकरून जे ह्याचे गुळाचे जे खडे असतात ना ते विरघळले जातील आणि गूळ छान एकसंध एकजीव छान मिळून येईल. आता तुम्ही बघू शकता या खोबऱ्याला पाणी सुटलेलं आहे, कारण खोबऱ्याला स्वतःचं असं मॉइश्चर असतं, ते पाणी सुटलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता मी ते पुन्हा एकदा फिरवलेलं आहे.
आता हे जे पाणी मी तुम्हाला दाखवलेलं आहे ना चमच्याने दाबून, हे बघा अशा पद्धतीने हे सारण आहे ना ते बाजूला करायचं आहे आणि चमच्याने हलकं दाबायचं आहे. अशा पद्धतीने जे पाणी येतंय ना तेच आपल्याला फक्त यातील आटवायचं आहे. तर तिथपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे. तुम्ही आता बघू शकता 2 ते 3 वेळा मी अजून असं ढवळत राहिलेले आहे आणि आता कमी पाणी झालेलं आहे, परंतु थोडंसं पाणी आहे. कारण जो आपण हे जे सारण बनवणार आहोत ना, ते एकदम घट्टही नको आणि एकदम ड्रायही नको, एकदम ओलसरही नको. ओलसर केलं तर त्या पारीतून बाहेर पडतं पाण्यासकट असं. म्हणून आपल्याला परफेक्ट कन्सिस्टन्सी या सारणाची हवी आहे. आणि कसं आहे असं फळफळीत जर नारळाचा सारण जर असेल ना, तर मोदक बनवायला सुद्धा मजा येते. आता मी बरोबर झालेलं आहे, तुम्हाला दाखवलेलं आहे, गॅस बंद केलेला आहे आणि तुम्हाला सांगू का इथे मी, गुळाच्या कोणत्याही पदार्थामध्ये कायम जायफळ घातलं जातं आणि साखरेच्या पदार्थामध्ये वेलची घातली जाते. पण आपल्याला सवय झालेली आहे ना, जिभेला ती सवयच झालेली आहे, म्हणून मी ते थोडीशी नावाला वेलची पावडर सुद्धा घातलेली आहे आणि जायफळ पावडर सुद्धा घातलेली आहे. आता मी गॅस बंद केल्यानंतर जायफळ आणि वेलची पावडर घातलेली आहे. आता आपण तांदूळाच्या पिठाची उकड काढतोय. जे पीठ तयार करून घेतलेलं आहे त्यापैकी ज्या भांड्याने मी खोबरं आणि गूळ मोजून घेतलेलं आहे त्याच भांड्याने मी 1 भांडं तांदूळाचं पीठ घेते. पीठ घेताना मी उंचवटा देऊन घेतलेला नाहीये, तुम्ही पाहिलंच आहे, मी सपाट घेतलेलं आहे. आता त्याच भांड्याने मी इथे दूध आणि पाणी मिक्स करून घालणार आहे. पण तुम्ही घरामध्ये शक्यतो अशी माणसं असतात की ज्यांना जे दूध पित नाहीत किंवा दुधाचा कोणताही पदार्थ खात नाहीत, तर असं असेल तर तुम्ही फक्त पाणी सुद्धा घेऊ शकता. त्याने काहीही फरक पडत नाही. परंतु माझ्या मते तरी अ, जर या मिश्रणामध्ये म्हणजे पीठ भिजवताना, पिठाची उकळ काढताना जर दूध घातलं ना, तर मोदक आणखीन जास्त पांढरे शुभ्र होतात, अगदी दुधासारखे. आता मी आहे ना पिठाच्या सव्वापट पाणी कायमच घालत असते आणि म्हणूनच मी आणखीन आणखीन पाव पेला पाणी घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1 चमचा साखर घेतलेली आहे, तेल घातलेलं आहे. मागच्या वर्षी माझ्या मोदकाच्या व्हिडिओला कमेंट आली होती, की तुम्ही मीठ पण घातलेलं आहे दुधामध्ये, तर दूध फाटतं वगैरे. पण जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही उकळी आल्यानंतर मीठ घालू शकता. पण मला तरी असा अनुभव आलेला नाहीये, त्यामुळे हे मीठ मी या पाण्यामध्ये घालून घेते आणि साखर मात्र आवर्जून घालायची आहे. एक तर पारीला सुद्धा हलकीशी गोडसर अशी चव येते, पचपचीत लागत नाही आणि दुसरं म्हणजे साखर आहे ना शाईन करते. त्यामुळे आपली जी मोदकाची पारी किंवा मोदक आहेत ना, ते थोडे चकचकीत असे चकाकतात छान. शाईन येते त्यांना सुद्धा. आणि आता मी गॅसवर ठेवलेलं आहे. आता या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. दूध आणि पाणीचे मिश्रण आपण एकत्र करून घेतलेलं आहे. त्याला उकळी काढायची आहे. आता इथे तुम्हाला कितपत दिसतंय मला माहित नाही, पण या पाण्याला चांगली अशी उकळी आलेली आहे. आता मात्र आपल्याला गॅस एकदम लो ठेवायचा आहे. मी आता गॅस बंद केलेला नाहीये आणि एका हाताने आपल्याला हे पीठ यामध्ये ओतायचं आहे, एका हाताने आपल्याला चमच्याने ढवळायचं आहे. गॅस अजूनही बंद नाहीये, चालूच आहे. तुम्ही गॅस बंद करायची घाई करू नका, फक्त लो ठेवायचा आहे. आता व्यवस्थित आपल्याला मिश्रण मिक्स करायचं आहे आणि खूप जास्त पण घोटत असं मिक्स करायचं नाही. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि यावरती झाकण ठेवून दिलेलं आहे साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी. आता थोडं कोमट झाल्यानंतर इथे मी घेतलेलं आहे मिश्रण आणि तुम्ही बघू शकता हाताला सोसवता इतपत आपल्याला मात्र हे असताना मळायचं आहे, जेणेकरून याच्या गुठळ्या आहेत ना छान मोडल्या जातात आणि पीठ सुद्धा हे जे आहे ना ते छान एकसंध लोण्याप्रमाणे छान मळून होतं. आता हे पीठ मी छान परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आपल्या हाताच्या पंजाच्या साहाय्याने किंवा हाताच्या तळव्याच्या साहाय्याने आपण हे पीठ आहे ना व्यवस्थित असं रगडून मळून काढायचं आहे. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि जास्त पीठ आहे तर तुम्ही गरम असतानाच हे पीठ ओतलं 1 मिनिटभर झाकण ठेवून आणि परातमध्ये एखादा पेला किंवा ग्लास घेतला आणि त्याने रगडून मळून काढलं ना तरी सुद्धा चालेल आणि तसं केल्याने सुद्धा पीठ छान मळून होतं आणि लवकर पटकन मळून होतं. तर मी इथे कोमट झाल्यानंतरच मळते आणि तुम्ही बघू शकता हे पीठ किती चिकट आहे. इंद्रायणी तांदूळामुळे काय होतं, आपण जो इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे ते ना चिकटपणा असतो इंद्रायणी तांदूळाला, त्यामुळे हे पीठ छान चिकट होतं. आता मात्र आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि फक्त आपल्याला बोटं बुडवायची आहेत पाण्यामध्ये आणि फक्त त्याला लावायचे आहे. डायरेक्ट पाणी या पिठावरती ओतायचं नाहीये. तर असं मी 2 वेळा केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मी हे पीठ जे पूर्णपणे मळून घेतलेलं आहे आणि त्याचे सुद्धा 2 भाग केलेले आहेत. कारण का काही नवशिके असतात त्यांना माहिती हवी असते प्रॉपर अशी आणि म्हणूनसाठी मी व्यवस्थित सांगत आहे तुम्हाला. तुम्ही आत्ता बघू शकता हे जे पीठ आहे भिजवलेलं ते मी मोडते किंवा स्ट्रेच करते, ताणते तर ते लगेचच मोडल्या जातंय. थोडंसं रबरासारखं होतंय परंतु इतकंही होत नाहीये आणि त्याला क्रॅक सुद्धा पडतायत, हे सुद्धा तुम्ही पाहिलंच आहे. तर आता मी काय करणार आहे, हे अर्ध जे पीठ आहे ना ते मी वेगळं ठेवणार आहे. तुम्हाला पुढे का ते सांगतेच मी.
आणि जे अर्ध पीठ आहे ना ते मी पुन्हा एकदा जे पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये बोलल्याप्रमाणे फक्त आपल्याला बोटं हाताची बुडवायची आहेत आणि हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आता असा विचार करू नका की आपण पाणी आधीच मोजून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी मळून झाल्यानंतर एक साधारण अर्धा चमचाच तेल घातलेलं आहे. यामध्ये तेल सुद्धा जास्त घालण्याची अजिबातच गरज नाहीये. तर आता तुम्ही बघू शकता, तुमच्या नजरेला सुद्धा कळलंच असेल की हे पीठ आहे ना एकदम मऊ मऊ सॉफ्ट झालेलं आहे. रुईसारखं, कापसासारखं म्हणा किंवा त्या गव्हाच्या पिठापासून जे आपण कुरडई करतो त्या चिकासारखे झालेलं आहे हे पीठ. हे बघा खूप सॉफ्ट झालेलं आहे. हाताला सुद्धा लागतंय, नजरेला सुद्धा दिसतंय. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण पीठ करून घ्यायचं आहे आणि जेव्हा परफेक्ट पीठ भिजवलं जातं ना, तेव्हा आपल्या हाताला पिठाचा चिकटपणा किंवा पीठ अजिबात चिकटत नाही. आपला हात क्लिअर राहतो. इतपत आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे. आता तुम्ही म्हणाल खूप तासभर पीठ भिजवायला लागलं असेल. नाही, अजिबात नाही. फक्त 5च मिनिटामध्ये हे मी पीठ भिजवलेलं आहे. आता बघा, परातमध्ये मी एकसारखं असं करून घेतलेलं आहे आणि आता तुम्हाला मी दाखवते हे स्टेज करून. तर हे बघा, माझ्या व्हिडिओच्या सुद्धा बाहेर जाते एवढं पटकन छान स्टेज झालेलं आहे. अगदी रबराप्रमाणे ताणलेलं आहे हे पीठ. एवढं मस्त असं हे पीठ बनवून तयार झालेलं आहे. शिवाय एकदम पांढरं शुभ्र शाईन केलेलं हे पीठ बनलेलं आहे. तर अशाच पद्धतीने सेम टू सेम तुम्ही हे जर पीठ तयार केलं ना, तर तुमचे सुद्धा उकडीचे मोदक आहेत ना, घरातील जे वयोवृद्ध माणसं असतील ना, ते खाताना वाह करतील. त्यांना अगदी छान तोंडात टाकल्या ते विरघळतील असे एवढे मऊ मऊ उकडीचे मोदक तुम्ही दिलेत, तर तुम्हाला ते आशीर्वाद नक्की देतील आणि तुमची वाहवा सुद्धा करतील. आता हे जे 2 गोळे पिठाचे आहेत ते मी मुद्दाम वेगवेगळे ठेवलेले होते, का तर तुम्हाला समजण्यासाठी. जे आपण भिजवलेलं पीठ आहे ते तुम्ही बघताय डोळ्यांनी कसं दिसतंय आणि जे अजून न रगडता मळलेलं पीठ आहे ते बाजूला ठेवलेलं आहे. ते हाताला सुद्धा चिकटतंय. आता दोन्ही पीठं मी छान मळून घेतली आणि वाडग्यामध्ये म्हणजे बाउलमध्ये झाकून ठेवलेले आहेत. शक्यतो याच्यावरती ओला कपडा टाकायचा नाहीये. काय होतं, आपण परफेक्ट हे पीठ भिजवतो आणि ओला कपडा टाकल्यामुळे त्या ओल्या कपड्याचं सुद्धा पाणी आहे ना ते पीठ शोषून घेतं आणि मग पीठ आहे ना पातळ होण्याची जास्त शक्यता असते. किंवा मग तुम्ही ज्या भांड्यामध्ये पिठाची उकड काढली आहे त्याच भांड्यामध्ये हे पीठ तुम्ही ठेवू शकता. आता मी साधारण पेढ्या एवढी ही गोळी करून घेतलेली आहे आणि पारंपरिक पद्धतीने जर आपल्याला उकडीचे मोदक करायचे असतील तर पारीशिवाय ऑप्शन नाही, आपल्याला ही पारीच करावी लागेल. तर अंगठ्याच्या आणि बोटांच्या साहाय्याने आपल्याला ही व्यवस्थित अशी पारी करायची आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही पारी बनलेली आहे. अगदी यामध्ये वाटीभर तेल काठापर्यंत राहील अशी मस्त अशी पारी झालेली आहे. आणि आता माझा पण हात बसलेला आहे ना थोडाफार, त्यामुळे मी सपाट, पसरट, उंचट अशी कशी पण वाटी छान पण करू शकते. तर जर तुम्हाला अशी वाटी, पारी जमत नसेल करायला, तर तुम्ही लाटणीने लाटून घेऊ शकता. 2 प्लास्टिक ठेवून मध्ये गोळी ठेवून त्याला तेल लावून किंवा पीठ लावून. जर तुम्ही पीठ लावलं असेल तर त्याला पाण्याचा हात मी दाखवल्याप्रमाणे आवर्जून करायचा आहे. आता इथे मी थोडंसं अर्धा चमचाभर सारण घालायचं आहे, मध्ये ठेवायचं आहे, व्यवस्थित करायचं आहे आणि बाजूने जेवढी साईज राहिलेली आहे ना, तेवढ्या साईजमध्येच आपल्याला कळ्या पाडायच्या आहेत. आता व्यवस्थित अशा कळ्या पाडून झालेल्या आहेत आणि आता आपल्याला हा मोदक आहे ना, मोदकाचं जे आतमधलं आवरण आहे त्याच्या अगदी उंच टोकापर्यंत, काठापर्यंत आपल्याला या मोदकाचं सारण भरायचं आहे. कुठेही पोकळ ठेवायचं नाहीये किंवा कंजूसी सुद्धा करायची नाहीये. तर काही जण काय करतात, पीठ जास्त ठेवतात आणि सारण कमी असतं. त्यामुळे ते मोदक सुद्धा आहेत ना बेचव लागतात, फक्त पिठूळ लागतात. त्यामुळे शक्यतो आहे ना मोदकाचं सारण अगदी काठापर्यंत भरायचं आहे, म्हणजे मोदक खाणाऱ्याला सुद्धा खूप मजा येते. अगदी मोदकाचा एक बाईट खाल्ला ना की असे डोळे मिटून जातात, म्हणजे मन तृप्त होतं अगदी एका घासातच असं होतं. आणि म्हणूनच मोदक बनवताना मोदकाचं सारण अगदी आवर्जून काठापर्यंत भरायचं आहे. आता तुम्ही बघू शकता मी हलक्या हाताने आपलं चाफेकळी आणि अंगठा याच्या साहाय्याने व्यवस्थित असं गोल फिरवत फिरवत हे मोदक आहे ना त्याचं तोंड बंद करत आहे आणि जो आपल्या हाताचा अंगठ्याकडचा जो खालील भाग आहे ना त्यानेच आपल्याला हे मोदक आहे ना तो मिटवायचा आहे, बंद करायचा आहे. तर हा बघा, सुबक असा मोदक बनून तयार झालेला आहे आणि मला सांगायला किंवा व्हिडिओमध्ये जरी वेळ लागत असला तरी तुम्ही दर संकष्टीला अशा पद्धतीने जर मोदक बनवले ना, तर तुमची सुद्धा प्रॅक्टिस होऊन जाईल. आणि खरं सांगू का, मोदक ही एक कलाच आहे जी आपल्या हातामध्ये असली पाहिजे. परंतु असं काही नाहीये की तुम्हाला ते येणारच नाहीये, तुम्हाला नक्की येणार. तुम्ही नक्की प्रयत्न करून बघा आणि वेडेवाकडे का होईना तुम्ही बाप्पाला दाखवलेत ना, तर आपला भाव महत्वाचा असतो. बाप्पा नक्कीच खुश होऊन ते मोदक सुद्धा खातील, पण तुम्ही नक्कीच प्रयत्न तरी नक्की करून पहा. तर आता पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते. मी आता यंदाच्या तरी व्हिडिओमध्ये मी कोणतीही कळ्यांची ट्रिक दाखवलेली नाहीये.
तर मी फक्त बोटांच्या साह्यानेच या कळ्या पाडून घेते. तर चाफे कळी, मधलं बोट आणि अंगठा याच्या साह्यानेच आपल्याला या मोदकाच्या कळ्या काढून घ्यायच्या आहेत. तर जेवढ्या शक्यतो जमतील ना तेवढ्या आपल्याला जवळ या कळ्या पाडायच्या आहेत. जेवढ्या जवळ कळ्या असतील ना तितका आकर्षक मोदक बनतो. तर आता मोदक फिरवताना बऱ्याच ताईंना अडचण येते, तर तेव्हा काय करायचं आहे, अशा पद्धतीने मी एका उजव्या हाताचीच फक्त बोटं घेतलेली आहेत 3 आणि त्याने आपल्याला हात असा फिरवत एका हाताने व्यवस्थित असा फिरवायचा आहे मोदक. आता मात्र आपल्याला फिरवून झाल्यानंतर बघा अंगठ्याच्या खालचा जो भाग आहे ना त्याने जे आपल्याला यू शेपमध्ये दिसतं त्यानेच हा मोदक आहे ना वरच्या बाजूला, मात्र आता खालच्या बाजूला हात जाता कामा नये, वरच्या बाजूला हे मिटवायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि तिथून त्या आपल्या हाताच्या भागाने आहे ना हा मोदक आहे ना पटकन असा मिटतो सुद्धा. फक्त आपला हात आहे ना व्यवस्थित असा हलला पाहिजे या पद्धतीने, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलंय. एक्स्ट्राचं जे पीठ असेल ते मात्र काढून टाकायचं आहे. आणि काही जणांना मोदकाचं नाक उंच असलेलं आवडतं, काही जणांना नाही आवडत. तर जसं तुमच्या घरी तुम्हाला आवडते सगळ्यांना तसं तुम्ही उकडीच्या मोदकाचं नाक ठेवू शकता. परंतु मला सुद्धा सध्या हे उकडीच्या मोदकाचं जे नाक आहे ना ते छान टोकदार असं आवडतं आणि म्हणूनच मी सुद्धा तसंच ठेवलेलं आहे. तर हे उकडीचे मोदक बनवून झालेले आहेत. आता आपण आहे ना उकडीचे मोदक केले की एक तरी करंजी करायची असते. म्हणजेच उकडीचे मोदक म्हणजे भाऊ असतात आणि करंजी म्हणजे बहीण असते. आणि म्हणूनच मी करंजी सुद्धा केलेली आहे पुढे. तर आता आहे ना बऱ्याच ताईंना काय प्रॉब्लेम येतो की आधी सारण घातल्यानंतर कळ्या पाडायला येत नाहीत. त्यांच्यासाठी म्हणून मी काय केलेलं आहे किंवा पुरीसारखी पारी लाटून घेतात आणि मग कळ्या पाडतात. तर त्यांनी पुरीसारखी जर पारी ही लाटून घेतली असेल, पीठ लावलेलं असेल, तेल लावलेलं असेल तर गरज नाहीये, पीठ लावलेलं असेल तर मात्र पाणी लावायचं आहे आतून थोडं हलकं आणि मग अशा पद्धतीने या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. आणि पीठच आपण एवढं सॉफ्ट भिजवलेलं आहे, छान मऊ भिजवलेलं आहे ना की याच्या कळ्या सुद्धा पाडताना कोणालाही अडचण येणार नाही. आणि तुम्हाला खरं सांगू का, मी जेव्हा हा व्हिडिओ करत होते ना, मी जेव्हा नेहमीच उकडीचे मोदक करत असते ना तेव्हा माझ्या दोन्ही मुलींना उकडीचे मोदक करायला यायचं असतं. मी फार कमी उकडीचे मोदक बनवते पण त्यांनाच खूप हौस असते ते उकडीचे मोदक करण्याची. त्याचं कारणच हे आहे की उकडीच्या मोदकाचं जे पीठ आहे ना तेच परफेक्ट असं भिजवलेलं असतं. त्यामुळे मुलींना सुद्धा खूप मजा येते उकडीचे मोदक बनवताना. तर आता हे बघा मी छान कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आणि सारण सुद्धा अगदी वरपर्यंत भरलेलं आहे. उकडीचा मोदक मिटवताना बऱ्याच जणींना अडचण येते, कुठून सुरुवात करायची, कसं करायचं. तर त्यांना त्यासाठी म्हणून परत एकदा सांगते, अंगठा आणि मधलं बोटाच्या साह्याने खालून वरच्या दिशेने अशीच आधी सुरुवात करायची आहे. वरती येताना मात्र आपल्याला अंगठा आणि चाफे कळीच्या साह्याने हे मोदकाचं तोंड आहे ते बंद करून टाकायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. म्हणजे तुमचा उकडीचा मोदक आहे ना तो असा पटकन चुटकीसरशी तयार होतो आणि या कळ्या सुद्धा छान पडल्या जातात. तर आता हे सगळे उकडीचे मोदक बनवून झालेले आहेत. आता मी याला हलकीशी केसर लावते. मात्र तुम्ही केसर लावताना आहे ना थोडी भिजवून लावायची आहे, नाहीतर ती लगेच इकडे तिकडे होते. पण मला खूप घाई होती म्हणून मी काही भिजवलेली नाहीये, तशीच लावलेली आहे. तर हे उकडीचे मोदक वळून झालेले आहेत. आता मात्र तुम्हाला करंजी सुद्धा दाखवते मी. तर तशीच मी वाटी करून घेतलेली आहे, थोडी पसरट आणि पातळ. मात्र ही वाटी करताना आहे ना आपल्याला मोदकाची असू दे किंवा करंजीसाठीची असू दे पातळच करायची आहे, जाड ठेवायची नाही अजिबातच. आणि मी सारण घालून घेतलं आणि अशा पद्धतीने आहे ना मी ही करंजी मिटून घेतली. हे बघा. तर आता अंगठा आणि चाफे कळीच्या साह्याने व्यवस्थित हे करंजी आहे ना ती मिटून घ्यायची आहे, नाहीतर पोकळ राहिली तर ती त्याच्यातून सारण बाहेर पडू शकतं. व्यवस्थित मिटून झाली आणि व्हिडिओच्या नादात आहे ना याची सुरुवात मात्र माझी जास्त चांगली झालेली नाहीये. तर हे बघा आपण अंगठ्याने जसं ही मुरड घालतो ना तेव्हा काय करायचं आहे, हे बघा एका बाजूने असं पुन्हा दाबायचं आहे आणि जो भाग आपण फिरवणार आहोत ना त्याच्या डाव्या बाजूला दाब द्यायचा नाहीये, तर उजव्या बाजूला आपल्या बोटाचा वजन गेलं पाहिजे, दाब दिला पाहिजे, जेणेकरून ही जी डिझाईन येते ना ती तयार होते. इतकं सोपं आहे. हे बघा. आता मी काय करते, अंगठ्याच्या साह्याने ही जेव्हा मुरड घालते ना तेव्हा अंगठ्याच्या उजव्या बाजूला दाब देते, म्हणजे थोडासा क्रॉस करायचा आहे आपला अंगठा आणि मग मुरड घालायची आहे. म्हणजे ही अशी छानशी मुरड घातली जाते. हे बघा. तर इथे मी पुन्हा एकदा दाखवते. व्यवस्थित अशी हळू सावकाश अशी ही मुरड घालायची आहे आणि पुन्हा जेव्हा आपण पुढे पुढे येत जातो ना तेव्हा थोडंसं तिथे गोलाकार करून घ्यायचा आहे दाबून दाबून. हे बघा. आणि आता ही करंजी सुद्धा बनवून तयार झालेली आहे.
तर ही परफेक्ट अशी करंजी सुद्धा बनवून तयार झालेली आहे. आणि मोदक बनवले की एक तरी करंजी बनवण्याचं शास्त्र आहे. आणि हे जे मोदक आहेत ते यातील काही मोदक, हा जो मोदक आहे तो माझ्या लेकीनेच बनवलेला आहे. बघा किती सुंदर मोदक बनवलेला आहे. असे मी 2दा उकडीचे मोदक केलेले आहेत. आणि मी जे प्रमाण घेतलेलं आहे ना त्या प्रमाणामध्ये बरोबर 21 मोदक तयार होतात बनून. आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवलेली आहे आणि 8 ते 10 मिनिटांसाठी आपल्याला या उकडीच्या मोदकांना वाफ काढून घ्यायची आहे. तर व्यवस्थित अशी वाफ काढलेली आहे. आणि आता तुम्ही बघू शकता उकडीचे मोदक किती मस्त असे सुबक, कळीदार असे पांढरे शुभ्र, खूप पांढरे शुभ्र असे उकडीचे मोदक अगदी दुधाप्रमाणे दिसलेच आहेत. तर एवढे सुंदर बनलेले आहेत कळीदार असे उकडीचे मोदक. हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही कोणत्या गावातून माझा हा व्हिडिओ बघत आहात ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल ना तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करायचा आहे तुमच्या नातेवाईकांसोबत. म्हणजे तुमची ती मैत्रीण असेल, बहीण असेल किंवा आई असेल, मावशी असेल, काकू असेल, सगळ्यांसोबत माझा हा उकडीच्या मोदकांचा व्हिडिओ शेअर करायचा आहे. आणि जर तुम्ही आतापर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सुद्धा सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांना सुद्धा सबस्क्राईब करायला नक्की सांगा. आणि हे उकडीच्या मोदकाचं जे पीठ बनवलेलं आहे ना ते अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा या गणपतीला नक्की बनवून बघा. आणि कसं बनतंय ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्या यूट्यूब परिवाराला सगळ्याला गणेश चतुर्थीच्या आधीच हार्दिक शुभेच्छा देते मी. आणि हे बघा किती मस्त असे उकडीचे मोदक झालेले आहेत. आतमधलं सारण सुद्धा परफेक्ट झालेलं आहे. मस्त साजूक तुपाची धार वरती टाकायची आहे आणि मस्त खायचं आहे आणि स्वस्त राहायचं आहे. मस्त धमाल मस्ती करायची आहे.